बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 5% वाढविल्यास क्षेत्रफळ किती वाढेल? प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो? अशा पद्धतीचे प्रश्न आले असता हे सूत्र पक्क ध्यानात ठेवा. 2 गुणिला r, इथं अधिक चिन्ह, अंशामध्ये r चा वर्ग, छेदस्थानी 100. या साध्या आणि सोप्या सूत्राचा अवलंब करत अशा पद्धतीचे गणित सोडवा. आरच्या ठिकाणी मांडायचं काय, तर प्रश्नामध्ये दर्शवलेली त्रिज्या आर म्हणजे रेडियस, अर्थात प्रश्नामध्ये दर्शवली त्रिज्या आरच्या ठिकाणी मांडून उत्तरापर्यंत जायचं. म्हणजे 2 गुणिला त्रिज्या 5% वाढविल्यास, म्हणजे त्रिज्या इथं 5, इथं अधिक परत आर आहे म्हणून आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या पुन्हा मांडायची आरच्या ठिकाणी. मात्र इथं वर्ग करायचा. त्रिज्या किती आहे हो? 5. आता छेदस्थानी लेकरांनो 100. 5 दुनी 10 हा गुणाकार, इकडं अधिक चिन्ह, 5 चा वर्ग 25, छेदस्थानी 100. याला संक्षिप्त रूप द्यायचं कसं, तर 5 एक 5, आपलं 25 एक 25, 25 चूक 100. लक्ष द्या. आता काय, तर 10 अधिक 1/4 हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये अंश मिळवणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा, म्हणजे 4 × 40 आणि 1 × 40, छेदस्थानी 4. हा भाग जातो 10.25 न, म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. जर त्रिज्या 5% वाढविली तर क्षेत्रफळ किती वाढेल सर? 10.25%. हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. त्रिज्या वाढवली कमी केली तर क्षेत्रफळ किती वाढेल कमी होईल? ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला